SRPF गट क्रमांक 7 दौंड। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, SRPF गट क्रमांक 7 दौंडला या ठिकाणी मुलांचे ग्राउंड झाले आहे। भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर SRPF गट क्रमांक 7 दौंडचा ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय असणार आहे, SC ST OBC EWS NTV ओपन SBC SCBC या सर्व कॅटेगरीचा कास्ट वाईज कडाप किती जाणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SRPF गट क्रमांक 7 दौंडच्या भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि जास्त करून जे विद्यार्थी मित्रांनो 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला ग्राउंडमध्ये किती मार्क पडले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती मार्क पडले। तर आता SRPF गट क्रमांक 7 दौंडचा ग्राउंडचा जो कडाप जाणार आहे तर पहा SC कॅटेगरीचे असाल तर 93-95 पर्यंत कडाप जाणार आहे, ST कॅटेगरीचे असाल 93-95 पर्यंत कडाप जाणार आहे, VJ कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 पर्यंत कडाप जाणार आहे, NTB कॅटेगरीचे असाल तर 95 पर्यंत कडाप जाणार आहे, NTC कॅटेगरीचे असाल 95 पर्यंत कडाप जाणार आहे, NTD कॅटेगरीचे असाल 95 पर्यंत कडाप जाणार आहे, SBC कॅटेगरीचे असाल तर 95 पर्यंत कडाप जाणार आहे, OBC कॅटेगरीचे असाल 95 पर्यंत कडाप जाणार आहे, SCBC कॅटेगरीचे असाल 95 पर्यंत कडाप जाणार आहे, EWS कॅटेगरीचे असाल 95 पर्यंत कडाप जाणार आहे, ओपन कॅटेगरीचे असाल 97 पर्यंत जाणार आहे, स्पोर्टमॅन असाल 91, 93, 95 आणि पोलीस पाल्यदार असाल 91, 93, 95 पर्यंत, प्रकल्पग्रस्त असाल 91, 93, 95 च्या आसपास, भूकंपग्रस्त असाल 91, 93, 95 च्या आसपास जाणार आहे, एक सर्व्हिसमॅन असाल 50 ते 60 पर्यंत कडाप जाणार आहे, अंशकालीन पदवीधर असाल 91, 93, 95। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पोलीस पाल्य असाल 91, 93, 95, होमगार्ड पण 91, 93, 95 पर्यंत, अनाथदार असाल तर 89, 91, 93 पर्यंत जाणार आहे। एवढा काही सेफ झोन आहे। आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे SRPF गट क्रमांक 7 दौंड बद्दल। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।